मोरू उठ, आज शनिवार, बरीच कामे पडली आहेत. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, बाबा झोपू द्या ना, विकेंड आहे. रोज सकाळीच उठावं लागतं ना, आणि रात्री तसंही प्रोजेक्टमुळे जागरण पण झालंय. मोरू पांघरुणातच घुसमटत म्हणाला, मोऱ्या बापाला शहाणपण शिकवायचं नाही, उठ म्हणजे उठ. मोरू नाईलाजाने अंथरुणातच उठून बसला, पण डोळे बंदच ठेवून. मोरेश्वर सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफिसात बॉस असला तरी घरी तो बापाचा मोरूच होता. या बापलेकाची केमिस्ट्री जगा वेगळीच. दोघांनीही आपापल्याकडून वयाचं अंतर कमी करून पक्की फ्रेंडशिप केली होती. मोरूची आई गेल्यापासून, म्हणजे मोरू 5वीत असल्यापासून मोरूची आई, बाप, भाऊ, मित्र हा बाबाच होता. मोऱ्या रात्रीचा जागता कशाला रे? हल्ली हे नवीनच फंड काढलंय तुम्ही लोकांनी. मयुरी, मोरेश्वराची बायको, किचनमध्ये चहा करण्यात गुंतली होती, तरीही तिचे कान बेडरूम मधल्या बाबलेकाच्या संवादावर होते. हा म्हातारा आपल्या नवऱ्याचे कान भरतोय अन कागाळ्या करतोय, हा तिचा स्त्रीसुलभ संशय होता. तो शेजाऱ्या पाजाऱ्यांनी खत पाणी किंवा चहा पाणी घालून पक्का केला होता. बाबा, आम्हाला कामासाठी दिवस पुरा पडत नाही, म्हणून तो आम्ही रात्री जागून वाढवतो. बेवकूफ, दिवस कसला वाढवता, उलट रात्री जागून रात्र कमी करता, वर दुसरे दिवशी उशिरा उठून दिवसही कमी करता. अरे प्लीज, आज तरी ती सुट्टीची फिलॉसॉफी नको ना. बरं राहिलं, मी काल काय ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलं? तू आणि तुझ्या बायकोने म्हणे ठरलंय. बाबा, काय ठरलंय? आधी बोलाव तिला, तिच्यासमोरच सोक्षमोक्ष लावू. मयुरी, या म्हाताऱ्याने काय ऐकलं देव जाणे. ती चरफडत बेडरूम मध्ये गेली. सांग आता. मयुरी पण आली आहे. तुम्ही म्हणे मला वृद्धाश्रमात सोडून येणार आहात. मोरूच्या डोळ्यावरची झोप खाडकन उतरली. तो तोंड वासून बापाकडे पाहतच राहिला. मयुरीने कपाळावर हात मारून घेतला. काल सहज गप्पा मारताना शेजारच्या माधवीने मोरूच्या बापाच्या चक्रमपणाचे किस्से सांगत होती, तेव्हा अशा म्हाताऱ्याने वृद्धाश्रमातच पाठवायला पाहिजे, अशी माधवी म्हणाली होती. आणि हो ना म्हणून मयुरीने सपोर्ट केला होता. आणि नेमकी ही गोष्ट या म्हाताऱ्याला कळली होती. कोण म्हणत असे काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मयुरी घाईघाईत म्हणाली. मोरूच्या लक्षात ही गोष्ट चटकन आली. मयुरीच्या डोक्यात असले विचार, तो गंभीर झाला. काय मोरूचे बाबा, तुम्ही म्हणे मोठ्या घरात शिफ्ट होणार? गणपतरावांनी मोरूच्या बापाला मुद्दाम गाठून विचारले. हो, मला वृद्धाश्रमात घालणार आहेत, येतोय रूम पार्टनर म्हणून. छे, माझा लेक सून मला चांगलं सांभाळतात, मला ते नाही पाठवणार. पण त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. ती वेळ त्याच्यापासून फारशी दूर नव्हती, हे ते दोन्ही मित्र जाणून होते. गण्या, अरे तू जे ऐकलंस ते खरं नाही. माझी सून असेल फटकळ, पण असे करणार नाही. अरे या पोरी आधी आपल्या पोटच्या लहानग्या लेकरांना डेकेअर नावाच्या कोंडवाड्यात ठेवतात, मग कोठे वृद्धाश्रमाचा विषय काढतात. दोन्ही ठिकाणी त्यांची काहीतरी अडचण असते रे. आपणच त्यांचा व्ह्यू समजून घेत नाही. पूर्वी वानप्रस्थाश्रम होताच की. असो, ये संध्याकाळी वट्यावर गप्पा मारायला. मोरूचे बाबा निघून गेले. गणपतराव मात्र अंतर्मुख झाले होते. खरे खोटे काहीही असो, मोरूच्या बापाच्या डोक्यात तो वृद्धाश्रमाचा किडा मात्र घर करून बसला होता. एकदा पाहूनच येऊ कसा असतो तो वृद्धाश्रम, त्यांनी पक्के केले. मोरू, जरा फिरून येतो, आज रविवारचा दिवस आहे. मोरूला सांगून त्यांनी जिवलग वृद्धाश्रमासाठी ऑटो केली. जिवलग वृद्धाश्रमाची वास्तू अतिशय सुरेख आणि एस्पेस होती. त्यांनी मॅनेजरला गाठलं, सविस्तर माहिती घेतली, सोयी सुविधा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घेतल्या. डिपॉझिट, माहिती, भाडे सगळं विचारून घेतलं. आता तर ठीक वाटतं सगळं. मला जरा येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची नावं पाहायला मिळतील का? मॅनेजरने त्यांना नावाचे रजिस्टर दिले. हे 5 नंबरचे जे नाव आहे त्यांना भेटता येईल? हो, का नाही, त्यांच्या रूममध्येच असतील. तासभराने मोरूचे बाबा जिवलगमधून बाहेर पडले. पुन्हा शनिवार आला. मोरू उठ, आज शनिवार, बरीच कामे आहेत पडलेली. बाबा, तुम्ही न विकेंडला का सकाळी सकाळी उठवता माहीत नाही. तू बैठकीत ये, महत्वाचे बोलायचंय. अने हो, तुझ्या बायकोला पण बोलाव, तिच्या समोरच सोक्षमोक्ष लावू. बाबांचं काहीतरी तळकट असणार. म्हातारा चक्रमच आहे, लोक म्हणतात ते आता खरं वाटायला लागलंय.
मयुरी नॅपकिनला हात पुसत किचनमधून आणि मोरू डोळे चोळत त्याच्या बेडरूममधून बाहेर आला. तुम्ही दोघे माझे म्हणणे लक्ष देऊ नये का? मी त्या वृद्धाश्रमात अजिबात जाणार नाही. हेच ना? अहो, तुम्हाला कोण पाठवते वृद्धाश्रमात? उगाच काहीतरी डोक्यात घेताय, मोरू वैतागून म्हणाला. मोऱ्या, पूर्ण ऐकून न घेता बोलत जाऊ नकोस. बाळवटपणा आता कमी कर. लग्न झालंय तुझं. सांगा, तुमचे ते संपूर्ण काय आहे ते कळू दे. मला वृद्धाश्रमात जायचे. मी बॅग भरून ठेवली आहे. उद्या रविवार, तुला सुट्टी आहे. मला ये सोडून. सुट्टी सत्कारणी लागेल. मोरू आणि मयुरी तोंड वासून म्हाताऱ्याकडे पाहतच राहिली. मी ही आनंदाची बातमी आमच्या गणोबाशी शेअर करून आलोच. आनंदाने मोरूचे बाबा घराबाहेर पडले. कालपर्यंत वृद्धाश्रम म्हटलं की जाब विचारायला येणारा म्हातारा आज राजीखुशीने जायचंय म्हणून हट्ट करतोय का? या प्रश्नाने मोरू आणि मयुरी विचारात पडले. शनिवारच्या रात्री मोरूच्या बेडरूम मधला दिवा बराच वेळ चालू होता. तो आणि मयुरी खालच्या आवाजात काहीतरी बोलत होती. मोरूचा बाप आपल्या अंथरुणावर जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. सकाळी मोरू लवकरच उठला. त्याला कपडे घालून तयार झालेले पाहून मोरूच्या बापाने आपली भरून ठेवलेली सुटकेस बाहेर घेतली. चल, निघायचं ना? त्याने मोरूला विचारलं. बाबा, आज माझी महत्वाची मीटिंग आहे. आपण पुढच्या रविवारी जाऊ. चालेल ना? मोरू निघून गेला. मोरूचे बाबा थोडेसे उदास झाले असावे असे मयुरीला वाटले. पुन्हा शनिवार उगवला. पण या शनिवारी मोरू आणि मयुरी सकाळीच गायब झाले होते. काहीतरी गडबड जरूर होती. मोऱ्या या पोरीच्या नादी लागून डॅमेज झालाय. कालपर्यंत सू करायला जाताना सुद्धा विचारून जायचा. हल्ली गुपचूप काम करतोय. ताकास तूर लागू देत नाही. संध्याकाळी ते जोडपं परतलं. हातात ढिगलभर शॉपिंगच्या पिशव्या. बोंबला. मोऱ्या सगळी पगार या पोरीवर उधळून आला असणार. पण हिला काटकसर कोण शिकवणार? मरू देत. आपल्याला काय करायचं म्हणा. ते कमवतात तेच गमवतात. आपल्या वेळेस जमा करण्याचे दिवस होते. हल्ली खर्च करण्याचे दिवस आलेत. शेवटी तो रविवार उगवला. भल्या सकाळीच मोरूचे बाबा ठेवणीतले कपडे घालून तयार होते. मोरू, उठ. आज रविवार. बरीच कामं पडली. त्यांनी आज बैठकीतूनच आवाज दिला. बाबा, मोरू तयार होऊन बाहेर गेलाय. गाडीत पेट्रोल घालून आणतो म्हणाला. तो आला की येईल तुम्हाला जिवलगमध्ये सोडून. तुम्हाला तयार राहायला सांगितलंय. मयुरीने सांगितल्यावर मोरूचे बाबा 3 ताट उडाले. काय कार्टी आहेत? बाबा का जातय आम्हाला सोडून वगैरे विचारून थोडा सुद्धा गहिवरले नाही. ट्रॅव्हल टूरसाठी निघाल्याप्रमाणे आनंदाने सोडायला निघालेत. आणि वर आरतीचे ताट तयार करून ठेवलं होतं. जाताना ओवाळला असेल बहुधा. तेवढ्यातच दाराची बेल वाजली. मयुरीने दार उघडले. थोडं थांबा म्हणत ती ते आरतीचे ताट घेऊन सरसावली. हे काय नाटक चाललंय? असं कोण आलंय की पंचारतीने ओवाळून स्वागत होतंय? आधी एक बॅग दारातून घेऊन मोरू घरात आला. त्याच्या पाठोपाठ नऊवारीतील अंजली. अन तू? मोरूच्या बाबांना काय बोलावे हे सुचेना. जिच्यासाठी ते वृद्धाश्रमात जाणार होते तिलाच मोरू घेऊन आला का? आणि कसे? या मोऱ्याला कसे समजले? पण त्याचे उत्तरही त्या पाठोपाठ घरात आलं. ते गणपतराव होते, म्हणजे गण्या. तू सगळं सांगितलंस या मोऱ्याला? हो, तुझ्यापेक्षा या अंजलीसाठी मी केलं. हे मात्र खरं होतं. अंजलीचे आणि मोरूच्या बापाचे प्रेम होते. पण त्यांचं लग्न होऊ शकले नव्हते कारण मोरूचा बाप गरीब होता. अंजलीच्या घराण्याच्या तोडीचा नव्हता. अंजलीने पहिल्याच रात्री आपल्या प्रेमाची गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली कारण पुढे या गोष्टीमुळे संसारात वितुष्ट होऊ नये म्हणून. पण झालं भलतंच. त्या व्यसनी माणसाने याच गोष्टीचं भांडवलं करून तिला आयुष्यभर छळलं आणि पदरी पोर टाकून मरून गेला. व्यसनापायी दारिद्र्य घरापर्यंत आलेच होते. पोरग बापाच्याच वळणावर गेलं. तू माझ्यासाठी काय केलंस? मला जन्माला घालून काही उपकार केले नाहीस. तुमच्या वासनेच्या खेळाचा मी परिपाक असे म्हणणारा दिवटा पोटी आला होता. वाईट संगत, दारू, ड्रग्ज आणि शेवटी एड्सने त्याचे आयुष्य संपवलं. अंजलीचे नशीब फक्त आणि फक्त फरफड आणि दैना आली. कोणीतरी तिला जिवलगमध्ये आणून सोडलं होतं. तिचे पैसे एक सेवाभावी संस्था भरायची. मोरूचा बाबा जेव्हा तिला जिवलगमध्ये भेटला तेव्हा ती कितीतरी वर्षांनी रडली होती. हसायचे काय, ती रडायची पण विसरून गेली होती. बाबा, आता चला, उचला तुमची बॅग. सोडतो तुम्हाला तुमच्या जिवलगात. मोरूचा बाबा अंजली, गणपतराव आणि मयुरीला गाडीत घालून मोरूने समोरच्याच कॉम्प्लेक्स जवळ
गाडी उभी केली. पहिल्या मजल्यावर आल्याबरोबर लिफ्टच्या उजव्या बाजूला 7 नंबरचा फ्लॅट होता. त्यावर नवी कोरी नेमप्लेट होती. जिवलग बाबा, हेच तुमचे वृद्धाश्रम. मी सकाळी आणि मयुरी संध्याकाळी भेटत जाऊ. उद्यापासून एक अटेंडन्स काकू येतील. त्या धुणं भांडी स्वयंपाक सगळं करतील, तुम्हालाही सांभाळतील. अंजलीचे आणि मोरूच्या बापाचे डोळे भरून आले. हे बघ मित्रा, उद्या सकाळी आम्ही सगळे पुन्हा येतोय. रजिस्ट्रार ऑफिसात जाऊन सिव्हिल मॅरेज करून घ्या. लोकांना नाव ठेवायला संधी देऊ नकोस. गणपतराव मोरूच्या बापाच्या कानाशी कुजबुजला. सगळे निघून गेले. किती भाग्यवान आहेस, बापासारखा तुझा पोरगा आज तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय, अंजली म्हणाली. अंजली, थकली असशील, बेडरूम मध्ये पलंगावर जरा विश्रांती घे. अरे मला पलंगाची गरज नाही, चालायला आधार आणि विश्वासाने डोकं टेकायला खांदा हवाय रे. मला कधी वाटलंही नव्हतं या जन्मी तू मला पुन्हा भेटशील. नियतीची बग आहे. अशा दिवसात पुन्हा पहिलं प्रेम पदरी टाकलं आहे. जेव्हा दिवसच थोडे राहिलेत अंजली, जे काय दिवस वाट्याला आलेत सोबत घालू. तू फार विचार करू नकोस. संध्याकाळचा संदीप प्रकाश त्या लिव्हिंग रूम मध्ये पसरला होता. त्याने सुद्धा ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावल्याचे पाहून घेतले आणि चाहूल न लागू देता निघून गेला. कारण काळोखाची चाहूल त्याला पण लागली होती.